नमस्कार, वेलकम टू दीपयोग रेसिपीज. मी दीपाली. तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे तूप आणि थोडीशी इलायची पावडर. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी गूळ ॲड करून दोघांना एकजीव होईपर्यंत मिक्स करूया. तर अशा प्रकारे छानपैकी मिक्स करूया जोपर्यंत आपला गूळ मेल्ट होत नाही. तर तुम्ही बघू शकता गूळ छानपैकी मेल्ट होत आहे. मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे. गूळ आणि खोबरं छानपैकी एकजीव होत आहे. तर आपलं मिश्रण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण घालूया इलायची पावडर आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. तर झालेलं आहे आपलं मिक्सचर तयार. गॅस बंद करूया. तर चला आता आपण डो तयार करूया. त्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ. तर छानपैकी डो तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे. सॉफ्ट असा डो असं बघू शकता तुम्ही. तर आता आपण डोला 2 मिनटं रेस्ट देऊया. तर आता आपला डो छानपैकी सेट झालेला आहे. आता त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेऊया या प्रकारे. तर थोडे आणखी पेढे बनवून घेऊया. आता आपण बनवलेले पेढे छोट्या छोट्या पुरीच्या आकारात लाटून घेऊया. अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर छान असे मोदक तयार करून घेऊयात. तर सुरुवातीला मी अगदी सोपी पद्धत आहे जी की माझी आहे. कोणीही पटकन करू शकतं. अशा प्रकारे हातावरती पुरी घ्यायची, त्यामध्ये सारण भरायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या हाताची मुठी बंद करतो त्याप्रमाणे त्याला बंद करून घ्यायचे आहे. अशाही छान प्रकारे कळ्या येतात. तुम्ही बघू शकता छान अशा कळ्या आलेल्या आहे मोदकाला या प्रकारे. किंवा दुसरी पद्धत जी तुम्ही बनवू शकतात, असा हातामध्ये पुरी घेऊन त्यामध्ये सारण भरूया आणि या प्रकारे त्याला कळ्या पाडूया आपण हाताने. या प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे या प्रकारे तुम्ही करू शकता, किंवा मी ज्या पद्धतीने मोदक करून दाखवला फर्स्टवाला त्या प्रकारे करू शकता. असं कळ्या पाडून झाल्यानंतर त्याला या प्रकारे बंद करूया. तर मी दाखवलेल्या 2 पद्धतींपैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक तयार करू शकता. मी दाखवल्या पद्धतीप्रमाणे मोदक पटपट असे तयार होतात. त्यामुळे तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. मी या पद्धतीने पटपट असे झटपट मोदक तयार करून घेत आहे. तर तयार झालेले आहेत मोदक, तुम्ही बघू शकता छान दिसत आहे. चला आता फ्राय करूया. कढईमध्ये तेल घातलेलं आहे मोदक फ्राय करण्यासाठी. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मोदक करताना. याप्रमाणे मोदकांना हळूवार पद्धतीने पलटत राहा, जेणेकरून मोदक छान प्रकारे फ्राय होतील. मोदक छान असे फ्राय होत आहे. छान असा कलर चेंज होताना दिसत आहे. मोदकांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे. ते छान तयार झालेले आहेत. हे मोदक तयार आहेत. त्यांना काढून घेऊया आपण आता प्लेटमध्ये. याच पद्धतीने आपण सर्व मोदक फ्राय करून घेऊया. तर या पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास दीपयोग रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.